आलो आता धरमच्या इथं. पूर्ण रोड मोकळा आहे यार. समोरून बघ, पूर्ण रोड मोकळा असून तरी जाम लावून ठेवले यार. फुकट जाम लावलेला आहे. आता काय या भिवंडीच्या ट्रॅफिकचं करावं काय काय कळेना झालं. आणि अशा ट्रॅफिकमध्ये मी त्या लाईनीत होतो तिकडल्या. मला मागं तुम्हाला ते साईडलाच मध्ये दिसत असेल, साईडलाच माझा वरचा वाकडा झाला. तर मला ते 909 वालं मागं बाई म्हाताऱ्याच्या मध्ये एवढं किडा राहतंय ना. खरंच म्हणलं माझ्या मागं आहे ना सळणारे ते म्हातारे सगळे. ते म्हणताय मला तर राईटला जाऊ दे ना. अरे मग तू जा ना, मला काय दाबत दिलं. मला पूर्ण दाबत आलं आणि माझं साईडलाच वाकडं केलं. आता त्याला म्हणलं तुला जायचं तर जा, मला कशाला दाबायला लागलायस. तर म्हणताय तुम्ही लेफ्टच्या लाईनीत थांबता. आता त्यानं फुल लेफ्टला राहून त्याला राईटला यायचं होतं, फुल रॉंग साईडला. आता पहिलंच काशी रॉंग साईडला करायची ना. मला तिथून इथपर्यंत दाबत आणलं. स्वतः बी गेलं नाही, मला बी आता राईटच्या लाईनीत ढकलून टाकलं. मधली लाईन चालूच होती, चालत चालत गेली मधली लाईन. आता रॉंग साईड थांबवून ठेवलंय फुल. काय बोलणार ते बघा. आहे मागच दिसत असेल तुम्हाला, ते बघा साईडलाच मध्ये खाल्ल्या दिसत आहे बघा तेव्हा ते. आता दोन्ही लाईनीत अडकून बसले त्यांना. माझा साईडलाच वरचा आता वाकडा पूर्ण खाल्लं बी वाकडा केलं. तर आता चढावं म्हणलं त्याच्यावरती. मला आता त्याचीच गाडी तेवढी फक्त दिसायला मागं, दुसरी गाडीच दिसायना. काय असं लपडेवाले काम. आता जाऊ दे म्हणलं. उगं वयस्कर माणसाला जास्त काय बोलू वाटत नाही मला, म्हणून मी कधी कोणाला बोलायला जात नाही. होते चुकमुक, पण ॲटिट्यूड तर पूर्ण बोलला असतं एवढं खराब येते ना माझ्या तोंडात. पण ॲटिट्यूड फुल आहे यांना. जाऊ द्या यार, काय बोलावं तर काय आता यांना. जाऊ द्या. चला आता आपली इथंच ट्रिप समाप्त होणार आहे. भाऊ चॉकलेटचे तर काय ऑर्डर त्याला उद्या ढकललेला आहे. ते म्हणलं चालतंय, काय हरकत नाही, उद्या येऊन भर म्हणले. तर मग आपण जाऊ आता मनी सुरतमध्ये गाडी लावू आणि निवांत आता घरला जाऊ. मला पेट्रोल पण टाकायचं आज.